मुंबईमध्ये संघ आणि भाजपचं महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। अजेंड्यावर कटाक्षाने काम करण्यासाठी लक्ष द्या। उपस्थित आमदारांना वरिष्ठांनी या सूचना दिल्यात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली आहे। भाजपच्या 30 आमदारांना संघ आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी मार्गदर्शन केलेलं आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, भाजपची आणि आरएसएसची एक महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये झालेली आहे। काय नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे? खरं तर श्वेता, मुंबईमधल्या भाजप मुख्यालयामध्ये ही बैठक पार पडली आहे। 1.5 तास भाजपचे वरिष्ठ नेते, प्रदेशाध्यक्ष असतील किंवा इतर काही महत्त्वाचे नेते असतील आणि संघाचे काही महत्त्वाचे पदाधिकारी यांची ही बैठक आमदारांच्या मार्गदर्शनासाठी ठेवण्यात आली होती। भाजपच्या महत्त्वाच्या आणि मोजक्या 30 आमदारांना यामध्ये मार्गदर्शन करण्यात आलंय। मुळात आपल्या अजेंड्यावरती कटाक्षाने लक्ष द्या, अजेंड्यानुसार काम करा आणि या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने काही गोष्टी तुम्हाला करता येतील याचा विचार करा, अशा प्रकारचं मार्गदर्शन भाजपच्या या आमदारांना देण्यात आलंय। भाजपचे आणि संघाचे जे काही कोर मुद्दे आहेत त्यावर काही नेमक्या तुम्हाला सूचना देण्यात आल्या किंवा काय कशा प्रकारे कारवाई करायची यासाठी आमदारांना काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आणि वेळप्रसंगी योग्य भूमिका सुद्धा तुम्ही घ्या, पक्ष आणि संघटना तुमच्या पाठीशी असेल अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते यावेळेला भाजप आणि संघाच्या वरिष्ठांकडनं संबंधित आमदारांना देण्यात आल्याचं कळतंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक निश्चितच खूप महत्त्वाची मानली जाते। धन्यवाद ओम, दिलेल्या माहितीसाठी।